सचिन दादांचा आयोजन लाखोलाचा विशाल विनोद समीर पाठिंबाचा थँक्यू सो मच. चला स्पीडअप करायचं आहे आज आम्ही सर्व संघांना विनंती करू कोणत्या प्रकारचा वेळ आपण घेऊ नका आणि सातत्यानं स्पीडअप करायचं आहे. खरं तर अगदी या स्पर्धेत आपण पाहू शकाल खरं तर या स्पर्धेत जो अंतिम विजेता संघ असेल खरं तर या स्पर्धेत जो संघ चॅम्पियन राहील ना खरं तर त्या स्पर्धेतून आपण त्या संघाला खरं तर सद्गुरू मोटर्स यांच्या माध्यमातून आपण एक गोल्ड कॉइन देतोय. खरं तर संपूर्ण सद्गुरू मोटर्स आणि सद्गुरू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर डायरेक्टर आमचे मिलिंदजी माचकर साहेब त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं की त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत गोल्ड कॉइन मिळाला आणि ते गोल्ड कॉइन आपण चॅम्पियन संघाला देणार आहोत. खरं तर एकदा आयोजकांसाठी टाळ्या होऊन जातात कारण की भरपूर चांगल्या ठिकाणी त्यांनी संकल्पना आणली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज अक्षय देशमुख आहेत. वेगवान चेंडू परंतु इथून अगदी स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले पाहूया स्क्रीनवरती. अप्रतिम या ठिकाणी चेंडू होता परंतु तदनंतर हा डॉट बॉल. ऑन साइडला बॉलला पाठवलाय फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे जज करतायत परंतु या ठिकाणी जजमेंट कसं राहील शेवटच्या मोमेंटला अगदी या ठिकाणी ही कॅच अगदी हातामध्ये सापडले आणि त्यानंतर इथे आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज सनी राणे मैदानाच्या बाहेर. स्पर्धा हायच बर क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर स्मृती चषक भारी पेन्शिल गावाचा आहे तो एक नंबर. प्रकाश पंडे दादांचा आयोजन भारी आहे तो एक नंबर. स्मृती चषक भारी पेन्शिल गावाचा आहे तो एक नंबर. प्रकाश पंडे दादांचा आयोजन भारी आहे. सो मच. अगदी इथून अगदी डीप मध्ये जजमेंट करण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागलाय आणि आता इथून पुन्हा एकदा टीम एरंदाड संघ डगमगत पुन्हा एकदा सुरुवात करते. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती धक्का लागला. मयूर मेहरला स्वस्तात बाद व्हावं लागलं परंतु तदनंतर अगदी पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये आणखीन एक विकेट अर्थातच रन आउटच्या माध्यमातून चंद्रकांत मेहर यांना देखील लवकरात लवकर बाद व्हावं लागलं. सुस्वागतम त्याच दरम्यान अगदी बजरंगी मंडप डेकोरेटचे खरं तर प्रॉप रायटर मंगेश दादा उत्तेकर त्यांच्या ठिकाणी आगमन झाले आणि मंगेश दादा उत्तेकर यांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय प्रकाश दादा पंडित स्मृती चषकात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या दादा विनंती असेल आणि त्यांच्या समवेत खरं तर बदलापूरचा वंडर बॉय अर्थातच करण धुळे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. चला करण धुळे यांना हे विनंती असेल आपणही या व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा सध्या तरी अक्षय देशमुखचा आपण वेग पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. काय अप्रतिम गोलंदाजी या षटकात सध्या तरी आपण पाहू शकाल. एरंदार संघाला एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय. या षटकात आतापर्यंत 4 बॉल फेकलेत अक्षय देशमुखनं परंतु आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. प्लस एक विकेटही मिळवलाय आणि इथून अप्रतिम गोलंदाजी. आता या स्पर्धेत आणखीन एक मेडन ओव्हर होईल का हे देखील पाहूयात. शेवटचे 2 चेंडू आहेत. दमदार गोलंदाजी सध्या कानर बॉईज संघाच्या माध्यमातून सुरू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. झेलची संधी यष्टांच्या मागे खेळाडू आहेत. अगदी या ठिकाणी कॉल केलाय कॅच साठी आणि अप्रतिम जजमेंट. इथे आणखीन एक विकेटचा पतन. आणखीन एक धक्का लागतोय टीम जय हनुमान एरंदार संघाला. फलंदाज प्रसाद बॅक टू द पेव्हिलियन.
सर्व ट्रॉफ्या आम्हाला ट्रॉफ्यांचं सौजन्य केले ते म्हणजे आपले खरं तर विनोद दादा मालुसरे जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व ट्रॉफ्या मिळाल्या आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी अक्षय देशमुखनं आणखीन एक कारनामा केला आहे. अर्थातच आणखीन एक डॉट बॉल म्हणजेच या स्पर्धेतील आणखीन एक मेडन ओव्हर प्लस विकेट देखील या ठिकाणी अंकित केलेत. अप्रतिम गोलंदाजी अक्षय देशमुखच्या माध्यमातून. सध्या तरी अक्षयचा विचार केला तर अक्षय एक आयकॉन खेळाडू आहे. तो सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच खेळताना आपण त्याला पाहिलं. अगदी TDPL मध्ये देखील त्यांना आपण खेळताना पाहिलं. परंतु इथे आपल्या गावाच्या अगदी नाबासाठी मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आहे. या षटकात मेडन ओव्हर फेकले आणि महत्वाचे दोन खेळाडू देखील बाद केलेत. चला नेक्स्ट मॅच टीम ध्रुव 11 कासगाव आणि आई गावदेवी खरवई. अगदी या ठिकाणी मागील षटकाचा जो हायलाइट आहे तो आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहतोय. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती विकेट. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी अक्षय देशमुखजी. तिसराही बॉल डॉट, त्यानंतर या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी.